नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेतील गैरवापर उघड, महिन्याभरात रक्कम परत करण्याचे आदेश. लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्या सुमारे 14,000 पुरुषांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. सोलापूरमधील 430 भावांना नोटीस पाठवण्यात आली असून एका महिन्यात रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत. अपात्र महिलांचीही पडताळणी सुरू असून पुढील कारवाई अपेक्षित आहे. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेचा काही पुरुषांनी मोठ्या प्रमाणावर गैरवापर केल्याचे उघडकीस आले आहे. या योजनेत केवळ 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लाभ ठेवलेला असताना तब्बल 14,000हून अधिक पुरुषांनी बनावट स्वरूपात लाभ घेतला. सोलापूर जिल्ह्यातील 430 अशा पुरुषांना आता घरपोच नोटीस पाठवण्यात आल्या असून त्यांच्याकडून 23.10 कोटी रुपये वसूल करण्यासाठी सरकारने 1 महिन्याचा अल्टिमेटम दिला आहे. योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर केवळ पुरुषच नाही तर महिला सुद्धा आहेत. अनेक कुटुंबातील 3 किंवा अधिक महिलांनी वेगवेगळे रेशन कार्ड दाखवून लाभ घेतला. तसेच काही अपात्र महिलांचे वय मर्यादेपलीकडचे असून काहींचे वार्षिक उत्पन्न ठरलेल्या निकषांपेक्षा जास्त आहे. या सर्व अर्जांची सखोल पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत केली जात असून त्यावर आधारित यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाणार आहे. योजनेच्या नावाखाली सुमारे 42 लाख अपात्र महिलांना लाभ देण्यात आल्याची माहिती अधिकृतपणे समोर आली आहे. यामध्ये सुमारे 6,000 कोटी रुपयांचा अपव्यय झाला असून बँकांशी समन्वय साधून अशा लाभार्थ्यांचे पेमेंट थांबवले जाणार आहे. FIR दाखल करण्यासाठी अधिकृत पडताळणीची गरज असल्यामुळे तत्काळ कारवाई टप्प्याटप्प्याने केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे योजनेचा खरा उद्देश गरजू महिलांना आर्थिक आधार देणे होता. मात्र या आर्थिक मदतीचा गैरवापर झाल्याने सरकार आता पूर्ण ताकदीने कारवाईच्या मोडमध्ये आले आहे. ही ठोस पावले उचलून योजना योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.